नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद किल्लेदार. गेली 25 वर्ष तिरळेपणा या विषयामध्ये काम करताना विविध अनुभव आले. पण महत्त्वाचा अनुभव म्हणजे 25 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची. पेशंट्स आता अगदी खुलेपणानं समाजामध्ये त्याचं एक जे वाईट अनुभव त्यांना येत असतात ते त्याचं दडपण न घेता आपण म्हणून येतात आणि ट्रीटमेंट करून घेतात. तर आपण थोडक्यात तिरळेपणा हा काय विषय आहे हे समजावून घेऊया. दोन्ही डोळे जेव्हा एकमेकांसमान काम करत नाहीत तेव्हा त्याला आपण तिरळेपणा म्हणतो. मग डोळा नाकाच्या जवळ येणं, कानाच्या बाजूला जाणं, वर जाणं किंवा खाली जाणं अशा वेगवेगळ्या प्रकारचा तिरळेपणा असू शकतो. काही स्नायूंची कमजोरी, नंतर नसांचे पॅरालिसिस सारखे आजार होणं, विटॅमिनची कमतरता, चष्म्याचे नंबर्स अशा अनेक कारणांमुळे तिरळेपणा होऊ शकतो. लहान वयामध्ये होणारा तिरळेपणा तसंच मोठ्या वयामध्ये होणारा तिरळेपणा यामध्ये बराचसा फरक आढळतो. आता शक्यतो हा तिरळेपणा जर का लहान वयातच ट्रीटमेंट करून, मग ती चष्म्याच्या अनुषंगाने असेल किंवा काही व्यायाम असतील किंवा ऑपरेशन असेल, ते जर का लहान वयातच पूर्ण करता आलं तर आपल्याला डोळा सरळ होण्याबरोबरच फंक्शनल ॲडव्हान्टेज म्हणजे दोन्ही डोळे एकत्र काम करण्याचा सुद्धा आपल्याला फायदा मिळतो. परंतु काही कारणांनी समजा लहान वयात ट्रीटमेंट झाली नाही तरी मोठेपणी किंवा अगदी उतार वयात सुद्धा तिरळेपणाचं सक्सेसफुल ऑपरेशन केल्याची उदाहरणं आहेत. मुख्य फरक काय तर एक विशिष्ट प्रकारचा कॉन्फिडन्स आपल्याला समाजामध्ये वावरताना मिळतो. काही ठिकाणी उदाहरणार्थ पोलीस भरती, लग्नाला ज्या अडचणी येतात, फ्रंट डेस्कला काम करण्याचे जे जॉब असतात त्या ठिकाणी चांगलं दिसणं ही आपली गरज असते. आणि एकंदरीतच आता समाजामध्ये ही समाज माध्यमं जी आपण पाहतोय त्यामध्ये चांगलं दिसणं ही गरज झाली आहे. तर तिरळेपणा हा एक आपल्यावरचा शाप न मानता निश्चितपणे तो सरळ करता येतो, एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन. आणि याचं कोणतंही दडपण न ठेवता खुलेपणानं या ट्रीटमेंटसाठी पुढे या, हे मी तुम्हाला आवाहन करतो.